नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? तर तुमचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज माझी सकाळ झाली होती नारळ पाणी पिण्यापासून, कारण तशू आणि ध्रुव दिवसभर इकडे तिकडे फिरत असतो आणि त्यांना सांभाळण्यासाठी आम्हाला थोडीशी शक्ती हवी असते. आणि नारळ एवढं सक्त होतं ना, तुटतच नव्हतं. A few moments later. बघा केव्हाची ट्राय करते तरी काहीच होत नाही. A few minutes later. आता तर असं वाटतं साधंच पाणी पिऊन घ्यावं. 6.5 hours later. ते तर फायनली आमचं नारळ आता फुटलेलं आहे आणि आम्हाला आता पाणी प्यायला मिळेल. तर बघा सगळ्यांची खुशी, तशी तर वेगळीच खुशी आहे डायरेक्ट. या मग तुम्ही पण मस्त नारळ पाणी प्यायला आमच्यासोबत. बघा तशूला केवढी घाई झाली. बिगर पानी जल्दी कर, कल सुबह पनवेल निकलना है. दिखाओ पानी हमको. मलाई किसी को नहीं मिलेंगी रे बाहर. या काबू बसलेत माडे दोन्ही पोरी. चाहे झगड़ा हो जाए उनसे भी मैं झगड़ा कर लूंगी, पर मैं ही खाऊंगी. तशी मलाई खाशी ना? नहीं मी खाणार. जर तू खाशी ना? मी नाही देणार. मी नाही देणार. माझी आहे. माझे आहे. माझे आहे. माझे आहे. माझे आहे. छान छान आहे का? छान छान आहे. बघा तशूच्या रिॲक्शन आता ध्रुवला पण पाचते. ध्रुवचं पण रिॲक्शन बघू आपण कसं आहे कसं नाही. बघा ध्रुवला पण नाही आवडलं आणि त्याला पण नाही आवडलं. वाकडं तिकडं तोंड करताय ते पाणी पिऊन, कारण ते फर्स्ट टाइम नारळ पाणी पिताय. त्यांना आजच पाजलं मी फर्स्ट टाइम. मला नाही याच्यात. मी तिकडे घेऊन जाते, फेकून येते. हा मला ये, मला माहिती आहे. नाटक करस तू रात्री काय. तशू नको बेटा, काय करतोय माऊ माझी? सारी मलाई अकेले खाना चाहती हो, हमें पता है. नहीं पार्थ, मैं ऐसा बिल्कुल नहीं करूंगी पार्थ. जब राधा कृष्ण ने प्यार किया था तो आता असं देशील का? ढोल दे. वाव ध्रुव मलाई बाबा आवडच नाही हो माय. म्हणजे डायरेक्ट. हा चाल दे. चला मग आता कपडे धुवायला. नारियल पाणी पिऊन मला खूप शक्ती आली आता. आणि मी भांडे धुवायला. तशू बाय. बघा तशू कसं करतोय. मला ना कपडे सुद्धा व्यवस्थित धुत येत नाही तो. दुपारी पप्पांनी त्यांच्यासाठी कापलं होतं खरबूज, पण पप्पांना कोण सांगेल की त्यांना असं हेल्दी वस्तू नाही आवडत. तर बघा कसे दूर दूर पडत होते. पप्पा त्यांना देत होते खायला आणि त्यांना आवडतच नाही हेल्दी वस्तू खायला. गच्ची गोरी की बाप आपला कॅमेरा सारखा कॅमेरा नाही. किती गोरी की बाप. काय खातो तू? खाली बसून खाय ना. काय हा कसा गुड बॉय. तशी इकडे बघ बेटा. प्लेट आण. म्हणजे ते छियन चांगलं आहे का? हाय देडशाना रामपुरी तोंड इकडे बघून सांग. शॉली. आम्ही चहा पितोय, या तुम्ही पण चहा प्यायला. आता मी मारते आमच्या घराला झाडू. बघा किती घाण असते घरात. तशू आणि ध्रुवना नुसतं घाणच करत असता. इकडे हे फेक तिकडे ते फेक. बघा आता इथे चालू माझ्या मम्मीची साफसफाई. मम्मीला साफसफाईच आवडते. तर काय जे मुलं इथे मोबाईल बघताय, काही खाताय. आता आंघोळीला. तर आताच चालू मी आंघोळ केली आणि ते बघा यांचं जेवण वगैरे चालू आहे. तशू पण जेवण करतोय. माझ्या तशूला जेवताना मोबाईल वगैरे काही लागत नाही. ध्रुवला पण नाही लागत, फक्त दीदीला लागतो आणि खेबडीला लागतो. खुशी आज पण आमच्या ब्लॉग मध्ये आले, कारण तिला आज सुट्टी, आज रविवार आहे म्हणून.
बघा कशी हेअरस्टाईल बघते ती चांगली झाली की खराब झाली. मला तुमची डाळ आणि पोळी जेवण कर. या मग तुम्ही पण जेवणाला. वगैरे तर झालं आमचं, पण आता आम्ही बोर होतोय. काय करू काय नाही आम्हाला काहीच कळत नाहीये. तुम्ही सांगशाल तर आम्हाला आम्ही काय करू आता. तशू पी देऊन देतो बेटा, पी दे. अरे बापले, मम्माला पण दे. मम्मी मजाने उभी होती ना म्हणून व्हिडिओ काढलेला. काय देऊ ताशू, काय देऊ? आता मी कापले खरबूज, तर आता मी सगळ्यांना द्यायला जाते. ले ना एक चिवच ले रे, एक चिरी ले ना. घे रे, तू पण घेतो का? जरा एक एक चिरी आल्या बटा, असं उचला जल्दी. घे ग, घे ना, घे बुरी. तुला पण देते, थांब. घे तशू खाय. तर सगळ्यांना वाटून आता मी खाते. न्याम 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 न्याम. हॅलो गाईस, सर आज दिवसभर आम्ही झोपलेलोच होतो, त्यामुळे ब्लॉग काही कंटिन्यू केला नाही. पण आता मस्त ड्रेस वगैरे चेंज करून मी जाते. मला एक प्रमोशन आलं आहे शॉपचं, तर ते प्रमोशन करायला. चला मग आता भेटू शॉपमध्ये. तो कसा आहे? मला आज डिसाईड नाही होत मी कोणता कलर. तर मम्मी करते खिचडीची तयारी आणि मी खाते बदाम बट्टी, म्हणजे बदाम तर नाही पण फक्त बट्टी खाते. तर आज जातो आम्ही फाट्यावर. तसं तर आम्ही रोजच जातो, पण आज आमच्यासोबत दीदी सुद्धा येणार आहे. चला मग. आता चालू आहे आमचं जेवण. कोण नाही, तो काय तो बघते का? चला मग आता आमचं जेवण वगैरे झालं आणि आता झोपतोय. आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग थोडासा छोटा होता, कारण आज आम्ही दुपारी झोपलो होतो आणि काही मस्ती वगैरे पण नाही गेली आजच्या ब्लॉगमध्ये. पण तरी पण तुम्ही इथपर्यंत बघितला त्यासाठी तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. चला मग आता बाय बाय.